2019 ते 24 या 5 वर्षात देशातील व्यापारी बँकांनी जवळपास 10 लाख कोटी रुपयांची कर्ज राईट ऑफ केले. या 10 लाख कोटी राईट ऑफ केलेल्या कर्जापैकी बँकांनी फक्त 1,85,000 कोटी रुपये वसूल केले, म्हणजे फक्त 18.5%. कोणत्याही परीक्षेत साधं पास होण्यासाठी सुद्धा 35% मार्क लागतात. बँका सगळ्यांची इतकं समजूतदारपणे वागतात का? तर त्याचं उत्तर आहे नाही. अजून एका रिपोर्टमध्ये समजतं की सार्वजनिक बँकांनी 8,500 कोटी रुपये कमवले. कशामधून? तर मिनिमम बॅलन्स चार्जेसमधून. म्हणजे जी लोक बँकेत मिनिमम बॅलन्स इतके सुद्धा पैसे ठेवू शकत नाही, त्यांच्यावर दंड लावून हे पैसे जमा केले. हीच लोक आहेत जी पोट भरण्यासाठी सरकारकडून मिळणाऱ्या 5 किलो धान्यावर अवलंबून. हे सगळं सोडा, तुम्ही स्वतः घेऊन बघा ना अनुभव, किंवा विचारा आपल्या अडचणीत असलेल्या एखाद्या मित्राला, परिचिताला, नातेवाईकाला. त्यांनी हप्ते थकवल्यावर त्यांची कर्ज सुद्धा राईट ऑफ होतात का? त्यांना ज्याप्रमाणे छळलं जातं, जशी वसुली केली जाते, तशी हजारो कोटींची कर्ज घेणाऱ्यांवर कारवाई केली जाते का? आता सरकार समर्थक पाठीरागे दरवेळी हे अधोरेखित करत म्हणतात की कर्ज राईट ऑफ करणं म्हणजे कर्ज माफी नाही. राईट ऑफ केल्यानंतर देखील बँका त्या कॉर्पोरेटकडून कर्ज वसुली करू शकतात. छाती पिटून सांगतात. मार्केटचा नियम आहे की थकलेल्या कर्जाच्या वसुलीत जितका काळ अधिक विलंब लागेल त्या प्रमाणात कर्ज वसुलीचे प्रमाण कमी कमी होत जाते. कारण जमिनी व्यतिरिक्त इतर ऍसेट्स ज्या असतात, उदाहरणार्थ मशिनरी असते, त्यांचं बाजार मूल्य गंजत जातं. कर्ज थकवलेली कोणतीही कंपनी गोईंग कन्सर्न म्हणून विकली आणि कर्ज वसूल झालं तरच काही हाताशी लागतं. कॉमन सेन्स आहे. पण ही मांडणी ज्या कॉर्पोरेटना या राईट ऑफचा फायदा झाला त्या कंपन्या करत असतील तर एक वेळ आपण समजू शकतो. पण ज्यांना या सगळ्या गुंतागुंतीच्या व्यवहारामधून 4 आणे सुद्धा मिळत नाहीत, असे मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय या प्रणालीसाठी हिरिरीने लढतात, तेव्हा फार आश्चर्य, कौतुक, गंमत वगैरे सगळं वाटतं. हे फूट सोल्जर या प्रणालीच्या राजकीय ताकदीचे सिक्रेट आहे. अजून एक खरी घटना सांगतो. राकेश आणि मनोज दोघं हायकोर्टात गेले, कारण जमिनीच्या व्यवहारात त्यांना बँकेकडून आवश्यक कागदपत्र म्हणजे नो ड्यू सर्टिफिकेट मिळत नव्हतं. श्यामजीबाई या शेतकऱ्यांनी पिकासाठी बँकेकडून 4.5 लाखाचं कर्ज घेतलेलं. नंतर त्या शेतकऱ्याने आपलं कर्ज फेडलं आणि काही जमीन राकेश व मनोज यांना विकण्याचा निर्णय घेतला. बँकेने थकबाकी असल्याने नो ड्यू सर्टिफिकेट देण्याचं नाकारलं. प्रकरण न सुटल्याने हायकोर्टात गेले. अर्थात उच्च न्यायालयात जाण्याआधी अर्ज, वाटाघाटी वगैरे सारखे प्रयत्न केले असतीलच. थकबाकी किती होती माहितीये? 31 पैसे. बरोबर ऐकताय? 31 पैसे. या राईट ऑफ प्रकरणात अजूनही काही प्रश्न असतात. ह्या कर्जाचे थकबाकीदार नेमके कोण असतील? कुठले असतील? विचार करा. इंडियन व्हॉइसला लाईक, सबस्क्राईब करून सपोर्ट करावा ही विनंती. धन्यवाद.